आज आपण एक इंटरेस्टिंग स्टार्टर रेसिपी बनवतो आहे, प्रॉन्स कोळी वडा। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि खूपच टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही एक स्टार्टर रेसिपी आहे आणि ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सुरू करतोय आपण रेसिपीला। आता आपण प्रॉन्स कोळी वडा बनवतोय, त्याच्यासाठी मी 300 ग्राम सोललेले प्रॉन्स घेतलेले आहे। त्याच्यामध्ये जो धागा असतो काळ्या रंगाचा तो काढून घेतलेला आहे आणि प्रॉन्सला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता धुतलेल्या प्रॉन्समध्ये 1/4 टीस्पून आपण हळदी पावडर टाकून घेतोय, हाफ टीस्पून आपण मीठ टाकून घेतोय। एवढ्या प्रॉन्सला जेवढं मीठ गरजेचं आहे त्याप्रमाणे मीठ टाकायचं। त्याच्यात अर्धा मीडियम साइजचा लिंबू आहे तो पिळून घेतोय आपण आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेतोय आणि प्रॉन्सला आपण हळदी, मीठ आणि लिंबू व्यवस्थित लावून घेतोय सगळ्या प्रॉन्सला आणि त्याला आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देतोय मुरायला। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात आपण हिरवं वाटण तयार करून घेतोय। त्याच्यासाठी आपण अर्धा कप कोथिंबीर टाकून घेतोय आणि 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या त्याचे तुकडे करून टाकून घेतोय। अर्धा इंच अद्रकाचे तुकडे करून घेतलेले आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकतोय आपण आणि अर्धा लिंबू आहे तो पिळून घेतो आहे आणि याच्यात थोडंसं पाणी टाकतोय, खूप जास्त पाणी टाकून पेस्ट करायची नाही आणि त्याची पेस्ट आपण करून घेतलेली आहे। बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे, आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे। आता 15 मिनिटं झालेले आहे, आपले प्रॉन्स छान मुरलेले आहे मसाल्यामध्ये। आता त्याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलेले आहे ते सगळं टाकून घेतो आहे। महत्त्वाची टिप आहे की हिरवं वाटण जेव्हा करतो तेव्हा कमीत कमी पाण्याचा वापर करायचा। आता त्याच्यामध्ये 1 चम्मच आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतो आहे, त्याच्याने खूपच छान रंग येतो आणि 1 चम्मच आपण तिखट, साधं रेग्युलर तिखट आहे ते टाकून घेतो आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा टीस्पून आपण हळदी पावडर टाकतो आहे, 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे, हाफ टीस्पून आपण जिरा पावडर टाकतो आहे, हाफ टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे, हाफ टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे आणि हाफ टीस्पून चाट मसाला टाकतो आहे आणि 1 पिंच हिंग टाकतो आहे आणि ह्या सगळ्या मसाल्यांना आपण प्रॉन्समध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। सगळ्या प्रॉन्सला व्यवस्थित कोट झाला पाहिजे मसाला। आता त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण मीठ टाकून घेतोय। थोडं मीठ आपण आधी प्रॉन्सला लावून घेतलेलं होतं, त्याचा अंदाज घेऊन टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण मीठ। बघू शकता प्रॉन्सला किती छान कोट झाले आहे मसाले। 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय आणि मिक्स करून घेतोय हलक्या हाताने। आता त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण 1.5 टेबलस्पून बेसन टाकून घेतो आहे, बेसननी छान बाइंडिंग येतं आणि क्रंचीपणासाठी आपण कॉर्नफ्लोअर टाकत आहे 3 टेबलस्पून। कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता, पण तांदळाच्या पिठापेक्षा कॉर्नफ्लोअरने खूपच क्रंची होतात, कुरकुरीत होतात प्रॉन्स कोळी वडे। तेव्हा आता आपण याला मिक्स करून घेतोय सगळीकडे। शक्यतो पाण्याचं जे वाटणामध्ये पाणी कमीत कमी टाकायचं म्हणजे आपल्या प्रॉन्सला मसाला व्यवस्थित कोट होईल। आता आपला सगळा मसाला आणि पीठ आपण सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। चॅनलवर नवीन असाल आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तरी सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण अर्धा लिंबू पिळून घेतो आहे आणि लिंबाचा रस आपण प्रॉन्समध्ये मिक्स करून घेतो आहे। आता आपले प्रॉन्स तळायकरता रेडी झाले आहे। बघू शकता किती छान कोट झालेले आहे एक प्रॉन्सला आणि आता आपण त्यांना तळून घेतोय। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल आपण गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण आता मीडियम ठेवलेली आहे, खूप कडकडीत तेल नाही तापवलेलं आपण। आता त्याच्यामध्ये आपण एक एक करून प्रॉन्स टाकून घेतो आहे। महत्त्वाचं आहे की तेलाचं टेम्परेचर सारखं ड्रॉप व्हायला नको, त्याच्यासाठी आपण मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि खूप जास्त प्रॉन्स एका वेळेस टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं, म्हणून आपण थोडेच प्रॉन्स टाकत आहे। 6-7 प्रॉन्स एका वेळेस तळून घेतोय। प्रॉन्स तळायला जास्त वेळ लागत नाही। आता बुडबुडी यायला लागलेली आहे, ते सगळे शांत झाले कीच पलटवायचं, एकदम पलटवायला घाई करायची नाही। आता सगळे प्रॉन्स पलटवून घेतले आहे। बघू शकता कसे दिसतात आहे प्रॉन्स आणि त्याला आलटून पलटून 2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर छान तळून घेतोय म्हणजे आतनं प्रॉन्स छान शिजल्या जातील
आणि बाहेरचं कवर पण कुरकुरीत होईल। आपण ह्याला डबल फ्राय करणार आहे, तेव्हा आता आपण ह्याला चाळणीमध्ये काढून घेतोय 2 मिनिटं तळल्यानंतर। आपण जे जास्तीचं तेल आहे ते चाळणीमध्ये काढल्याने सगळं निघून जाईल। बघू शकता किती छान दिसतात हे प्रॉन्स, एकदम छान कुरकुरीत झालेले आहे। आपण आता याला 5 मिनिटं थंड करून घेतो आणि 5 मिनिटं थंड केल्यानंतर त्याला आपण पुन्हा फ्राय करणार आहे, डबल फ्राय करत आहे। प्रॉन्सला आपण डबल फ्राय करतो आहे। बघू शकता प्रॉन्स कसे तळले गेले आहे। आता आपल्याला बाहेरचं कवर क्रंची करायचं आहे, त्याच्यासाठी आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि चाळणी आता आपण त्या तेलामध्ये टाकून हलवून छान क्रंची करून घेतो आहे। काही सेकंदच आपल्याला त्याला तेलामध्ये सोडायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। चाळणीला हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूनी एकदम कुरकुरीत होतील, एकदम क्रंची होतील आपले प्रॉन्स। आता त्याला आपण काही सेकंद तळून घेतलेलं आहे आणि आता बाहेर काढून घेतोय आपण त्याला। आपले प्रॉन्स पहा किती कुरकुरीत झालेले आहे आणि आपण आता त्याला चाळणीत काढून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये ती चाळणी ठेवून घेतलेली आहे, म्हणजे जास्तीचं तेल आहे ते निघून जाईल आणि आपले अशा प्रकारे प्रॉन्स कोळीवाडा तयार झालेले आहे। आता दुसऱ्या बॅचचे प्रॉन्स आपण टाकून घेतो आहे। पहिल्या बॅचचे प्रॉन्स ज्या पद्धतीने डबल फ्राय केले तसेच आपण हे पण करून घेतोय। अशाच प्रकारे आपण सगळे प्रॉन्स व्यवस्थित तळून घेतो आहे। चटपटीत आणि टेस्टी असे प्रॉन्स कोळीवाडा आपले तयार झालेले आहे। आता आपण हे सगळे तळून घेतलेले आणि त्याचं आता आपण प्लेटिंग करून घेतोय। प्रॉन्स कोळीवाड्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि खूपच टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ही स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। धन्यवाद।